महाराष्ट्रामध्ये पुन्हा ऑपरेशन टायगरची सध्या चर्चा रंगली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत अशा चर्चा सध्या रंगू लागल्यात। लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार अशी ही चर्चा सध्या रंगते आहे। शिंदेची सेना म्हणजे नाराज सेना असा टोला लगावला आता संजय राऊत यांनी। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये रोज प्रवेश होता। रोज तुम्ही मुंबई महानगरपालिकेचं पाहाल तर जवळपास 40च्या वर नगरसेवक अनेक पदाधिकारी यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे ऑपरेशन टायगर जे ज्यांचं नाव सर्वांनी मिळून दिलेलं आहे त्याचं आता पुन्हा आणखीन जोमाने सुरुवात होते। या सोमवारपासून जी काही मोठे चांगली कार्यकर्ते आहेत ज्यांना पक्षामध्ये विचारलं जात नाही, ज्यांची दखल घेतल्या जात नाही, असे अनेक लोक आहेत ते आता उभाटाला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करतायत। या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम बरं का, ती चालल्यात नाराज। नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे, तो काय त्यांचा दूर होत नाहीये। ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले। ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या। पण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला, याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं, जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? मला वाटतं ह्या अशा पोकळ घोषणा, पोकळ अफवा सातत्यानं सोडल्या जात असतात, याला कोणताही अर्थ नाही। पण सातत्याने या चर्चा होत आहेत, काही लोक संपर्कात स्वतःचं महत्त्व दिल्लीत ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं, कारण राज्यात आता व्हॅल्यू संपत आलेला आहे, म्हणून दिल्लीत काही महत्त्व राहावं, थोडीशी इज्जत राहावी म्हणून अशा पद्धतीनं अफवा पसरवल्या जातात। हे चर्चा नेहमीची आहे, ही चर्चा होत राहणार। सत्ता आहे आणि सत्तेतील लोक ही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी। त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे आणि आज तरी परिस्थिती तशी कुठेही दिसत नाही।